माननीय मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली। माननीय उद्धव साहेब शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा झाली आणि त्यानंतर असं ठरलं की वरळीला जे डोम सभागृह आहे मोठं, तिथे हा सोहळा करावा। शिवसेनेचे वाघ जिवंत आहेत। बरं, मला सवय आता बघा, नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत, अमित शाह या देशाचे गृहमंत्री आहेत, फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि या तिघांनी मिळून शिवसेना तोडली, म्हणजे महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न। त्यामुळे त्यांना मी सांगितलं की आहोत आम्ही अजून, टायगर है भी जिंदे है, सब जिंदा है जगह जगह पे। जल्लोष करायचा असेल तर त्या दोघांना एवढंच म्हणेन की ज्यांनी या GR वर मराठी माणसाची निष्ठेची भूमिका घेतली त्या देवेंद्रजींचं अभिनंदन जरूर करावं। तिकडे कद्रूपणा करू नये, तेवढा भाषण। समजा मी एखादा निर्णय घेतला आणि दोन भावांना एकत्रित द्यायचा आहे, तर मी काय असा GR काढलाय दोन भावांनी एकत्रित येऊ नये असा तर GR काही मी काढलेला नाही। अतिशय आनंद आहे जर ते एकत्रित येत असतील तर त्यांनी जरूर एकत्रित यावं। फक्त मी कालच म्हटलं राज ठाकरे आम्हाला प्रश्न विचारतात, तोच प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुमच्या काळामध्ये 1ली ते 12वी हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला, हा प्रश्न कधीतरी विचारला पाहिजे। बाकी त्यांनी एकत्रित यावं, क्रिकेट खेळावं, हॉकी खेळावी, टेनिस खेळावं, स्विमिंग करावं, जेवण करावं, आम्हाला काही अडचण नाही। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहतील, ठाकरे एकत्र येतील त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर। याच्याविषयी आता दुमत असण्याचं आणि शंका असण्याचं कारण नाही। देवेंद्र फडणवीस यांनी GR काढल्यामुळे काही शिवसेनेची स्थापना झाली नाही ना, आणि देवेंद्र फडणवीस यांनी GR काढल्यामुळे मराठी माणसं एकत्र आली नाहीत। देवेंद्र फडणवीस यांनी GR काढला शिवसेना फोडण्याचा, तरी मराठी माणूस एकत्रच आहे। नारायण राणेंनी इतरांची काळजी करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष का सोडलात? तुम्ही पक्ष काढलात तुमचा आणि 1 वर्षामध्ये आपला पक्ष का सोडलात, त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या। तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडलात, त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या। तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या परवानच्या दिवशी चिपळूणच्या मेळाव्यामध्ये रवींद्र चव्हाणांना इशारा का दिला, त्याचं उत्तर द्या। खरं तर हे नारायण राणे आणि हे राणे फॅमिली याच्याबद्दल मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलंय की मला प्रश्न विचारू नका, कारण यांची चोच ही नेहमी नरकातच बुडालेली असते। हे जे लोक आहेत हे नतद्रष्ट लोक आहेत। ह्या लोकांमुळे मराठी शाळा बंद पडतील, त्यामुळं मराठी शाळेंवर मोठं गंडांतर ह्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या मार्गानं 3 भाषा शिकण्याला थांबवण्याचं घाट जे उद्धव ठाकरेंनी अगोदर तर मान्यता दिली, परंतु आता ढोंग करत मला हे म्हणायचं नाही लबाड लांडगं ढोंग करतंय, लबाड लांडगं ढोंग करतंय, परंतु लग्न करायचं सोंग करतंय। यायच्या युतीच्या राजकारणासाठी, यायच्या जोडीच्या राजकारणासाठी खऱ्या अर्थानं गरीब मुलांची वाट लागत।